मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सैदापूर येथे. आता सैदापूर म्हणले की तुम्हाला पण कळालं असेल की तात्यांचं नाव निघतं. धनाजी तात्या शिंदे, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, जुने बैलगाडा मालक. आता मागच्या वेळेला आपण बॅट घेतलेली, दावणीला बैल नव्हता, नवीन खरेदी केली. आता बघूया कुठून आणली आणि इथनं पुढं आता कसं, कारण सगळा काळ संघर्षाचा गेलाय. यश तर भरपूर बघितलंय. बघूया आता कसं वासरू आहे काय. तात्या नमस्कार. नमस्ते. या नमस्ते. तात्यांच्या दावणीला मित्रांनो कायम एक गाय कायम बाकीचे काय आहेत चरायला बाहेर आहेत चराय सोडले ते. हो 2-3 आहेत काय ना. हे किती वर्षाचे? शिला तो 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाली. हो तरी एवढे अजून ठेवले हो हो. ते दुसरे काही खराब आहेत जरा, तयारच होत नाही, पण आहेत चांगले दुधाला भेटायला. तिचंच कोंड आहे. तिचंच आहे काही. तात्या 20 वर्षाचं वय आहे, पण जवान गायला आहे. हो निगा भरपूर आहे दावणीला तुमची. हो. खायला खाद्य ही अजून तिला कायम आहे. दूध असू नाही तर नस. हो. गायीवर प्रेम केलं पाहिजे. बरोबर बरोबर. मित्रांनो बघा, कायकडे बघितलं तब्येत येऊनच कळते की निगा किती असेल. आणि आपण ज्या वासराचा उल्लेख केलेला ते ही वासरू आहे राजा. राजा. राजा नाव ठेवले. राजा पहिलंच त्या मूळचं नाव आहे ते राजा. हा. आता त्यात काय बघितलं? बसूया की. त्यात काय बघितलं तात्यात? काय ते काय बघण्यापेक्षा कसं आहे, हा, मी त्याला असं समक्ष बघायला गेलो पण नाही. हा, समक्ष काय बघितलेलं नाही त्याला. माझे एक मित्र आहेत जालन्याचे, शुभम बावस्कर म्हणून आहेत भैया. शुभम भैया अतिशय हुशार, गायींचा लय नाद त्यांना. गाय म्हणजे अशा देखण्या गाय आहेत त्यांच्या घरी. 1.5-2 लाखाला एक गाय घेतली, त्यांना पसंत पडली. अतिशय हुशार, गायीचा लय नाद त्यांना. आणि त्यांनी म्हटले तात्या माझी आपली मुलाखत तुम्ही केली ना. बरोबर. आणि ती मुलाखत ती बघितली त्यांच्या, ती जीवाला लागली, हृदय भरून आलं त्यांचं. हो. मग ती 4-5 महिने ती शोधात होती बैलाची. मी याला हाय असं आपल्याला आल्यानंतरच बघितलं. पण 2-3 मैदानला त्यानं झालत्याला, ओपनला फायनल राहिलेला ही कोण तेव्हा बघितलेलं मी. नंतर पुरसंगीत फायनल राहिलेला, 3 का 4 नंबर केलेला आदत मध्ये. असे 5-6 फायनल झालेले. सारखं तिचा व्हिडिओ बघत होतो मी. मला ते पसंत पडलेलं. मला सगळे म्हणायची लहान आहे, उंची कमी आहे. आता उंची कमी आहे, उंची जास्त आहे ह्याचा विषय नाही. आता मग सचिन तेंडुलकर पण एवढेच आहेत. बरोबर. महाराष्ट्रात आता किंवा भारतात आपल्याला तेंडुलकर सारखं नाव आहे, कार्य मोठं आहे. असं झाले. तसंच तो एक राजाच आहे, पण सचिन तेंडुलकर काम करतोय. म्हणजे मूर्ती लहान पण मराठीत आपली म्हण आहे कीर्ती महान. मान असं झाले. हो. मालक पण त्यांचे चांगले आहे. ते शुभम भाई यांनी सांगितलं बाबा अशा माणसांना, धनाजी तात्यांना कोण द्यायचं आहे. मग त्या माणसानं पोरगच आहे आपल्या अक्षयच्या विशालच्या त्या वयाचं आहे. त्यांनी ती पैशाचा विचारच केला नाही, धनाजी तात्याला द्यायचं आहे म्हणले. हो. शुभम भाई यांनी त्यांना फोन केला. गणेश भैया म्हणून लोखंडे नाव आहे, पोरग गरीब घराण्यातला आहे पण कष्टाळ आहे. त्यानं तो राजा घडवला. आणि शुभम भैयाच्या त्या दोघांच्या मुळे आपल्याला दिला. त्यांनी प्रेमान दिल्यामुळे पहिल्याच मैदानला फायनल राहिला ना. तात्या प्रेमाने दिला तुम्ही सांगितलं, पहिल्याच मैदानात यश. हो. तसं म्हणजे अवघड आहे. हो. किती 50 लाख घाला, 30 लाख घाला, 20 लाख घाला. आणि गुलाल लय महत्वाचं आहे. आणि पहिल्याच मैदानला गुलालात राहणं ही लय महत्वाचं. अशा वाढतात ना आपले, बाबा आपण काहीतरी काम केले, ती चांगलं केले असं. म्हणजे ज्या हेतून आपण त्याला घेतलंय त्याला साध्य केलंय. साध्य नुसतं न हो. मी घरीच होतो, माझी बँकेची कामं होती. अर्जुन
फडके शेठचा म्हणजे तुषार घोरपडे हा आमचे बावड्या. भावड्या भाऊच भावड्या म्हणून ते तुम्ही पण मी भाऊच म्हणतो. हा भाऊन दादा सरकारवाल्यांचा तो अर्जुन दोघ त्यांची आहे ती. अशी गाडी पळाली राजाची आणि अर्जुनची की मला शंकरच्या काळात जी बारक्या लक्षात मोठ्या लक्षाची गाडी पळत होती ना अंतर टाकून ती आठवणच झाली मला. त्या मापान गाडीनं पळाली म्हणजे पहिल्या मैदानाला पहिला गट पास करताना की आज 400 ते 500 फुटाचं अंतर टाकली गाड्यांनी मेत आणि गाडी आपली गटाला तेवढ्या अंतराला लागली सीमेला तेवढ्या अंतराला लागली. आणि काय पाहिजे फुटा 2 फुटाचा विषयच नाही. आज राजानं मन जिंकलं आपलं म्हणजे कारण त्या 2 माणसाचं जेवढं कौतुक करावं तेवढंच का नाही म्हणजे ज्यांनी खोंड आपल्याला दिलाय आणि ज्यांनी व्यवहार केला सगळं माझ्यासाठी केलं म्हणजे एक माझा एक थोरला भाऊ कराडला आहे त्या पद्धतीनं शुभम भैयानं जे काम केलं ती म्हणजे आपले उपकार ती म्हणता येत नाही आणि ती करता येत नाही आपल्याला. बरोबर. ती कायम आपल्या हद्यात राहणार. काय त्यांना कवा पण काय पण होते त्यावेळी धना शिंदे त्यांच्यापाशी कायम त्यांच्या जवळ राहणार. म्हणजे असं काय नाही की बाबा असा पैशासाठी व्यवहार केलाय किंवा असं काय प्रेमाने सगळं झालं. काय नाही म्हणलं मी देतोय म्हणले शुभम भैया म्हणले हा विषय संपला. हा त्यांनीच केलाय व्यवहार. हा केवढ्याला केलाय काय सांगायची गरज नसते कारण का नंदीची चेष्टा करायची नसते ना. बरोबर. ते पैशानं त्याची किंमत तुलना होत नाही त्याची. बरोबर. पैशात तुलनाच करू शकत नाही. करू शकत नाही. तात्या आता यश तर भरपूर बघितले तुम्ही. शंकर असाल अजून दावणीला तुमच्या बैलाची जुनी कारकून झाला बरीच झाली. हो यशात भरपूर बघितले सगळं. संघर्षाचा काळ आला तिथपासनं कसं अनुभव आला? कसं होतंय ज्यावेळी आपल्याकडे बैल नसतो किंवा आपण व्यापात काहीतरी असतो त्यावेळी कोण कुणाचं नसतं आणि जी मग असतेच माणसं आपल्या जीवाभावाची ती आपल्याजवळ असो नसो पण ती आपल्याजवळ कायम पोरजी आपल्याकडे आहेत ती कवच जात नाही ती आपल्यापासून असं. पण संघर्षाचा काळ फार वाईट आहे आणि माणसाला संघर्ष आला पाहिजे पण माझ्या एवढा आला नाही पाहिजे. दुःख आलं पाहिजे कारण का आनंदाचे दिवस पण येतात ना. बरोबर. पण ते दुःख येण्याला पण मर्यादा पाहिजे. असं एक ते दुःख झालं की नाही असं त्या गोष्टी बोलायचं एक तर दुःख झालेलं आहे पण हळूहळू निष्ठायत चाललंय व्यवस्थित सुरायला लागले सगळ्या मार्गात आपण मोकळो नाही काय अडचण येणार. पण त्या संघर्षाच्या काळात पैर वगैरे करा आता पहिली दुसरी सर्जा वगैरे होते. हो काय काय भोगाय काय भेटलं कारण आता पैरा करायच्या मैदानात काय भोगाय भेटलं? काय झालेलं संभा बैल जरा कसा जरा तापट होता त्यामुळे लोक आपल्या जवळचीच भ्यायची कसं भ्यायचं त्यामुळं ती पैऱ्याचं संभाचं अवघड होत. बैल पळत होता चांगला दोन्ही खांद्यानं आतनं का असताना पण जरा दमवत होता ना त्यामुळे माणसं भेट होती त्याला त्यामुळे ती पैरा होत नव्हता ना त्या असं. काय लोकांनी मला धाडसानं चांगली बैल दिली. आमचं बकासूर असेल एवढं असून त्यांनी दिलाच मला पेडगावच्या मैदान. हो एक तर त्यांना माहिती आहे बाबा ईद आहे तरी मला त्यांनी 1 रुपया न घेता बैल दिला. चांगला मित्र आहे ते आपले माहित की मग सगळ्यांनी जवळचे आमचे किसन शेठ आहे ते आपले मोरळ मायनीचे बरोबर त्यांची सम्राट ती पण गाडी आमची चांगली पळाली त्यांनी पण शब्दाला आपलं लगेच देत होते. पण काय लोक द्यायची इच्छा होती त्यांची माझ्याकडे बघून पण ती संभाळ बघून देत नव्हती. बरोबर असं होत. आता तो काळ संपला आता पहिल्याच मैदानात यश. हा आता राजा करतोय काम राजाच राजा आता पळणार 1 नंबर मध्ये बैल कारण का पळायचं त्याचं जे आहे म्हणजे खेळाडू एखादा कसा असतो त्याचं ज्या कामाला जातो ते त्याच्या डोक्यात आहे.
ते झोपताना दमवत नाही, जाताना दमवत नाही, वळल्यानंतर दमवत नाही. तुम्ही व्हिडिओ बघा बारकेन कालच्या व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये असं उभा केल्यानंतर त्याचे 2 पाय आहेत पुढचे, ते असं असं करत नाहीत, अंग पण हलवत नाहीत, बरोबर. मुंडकं पण हलवत नाही. नुसतं उभं राहिलं की नाही त्याचं काम एवढंच की झेंडा पडले की निघून जायचं. इतकी त्याला वळण चांगलं लावलेलं आहे पहिल्या मालकांनी. आणि बैलच काय, बैल जातीचा चांगला आहे राजा. त्यामुळे तिघून 5-6 वर्ष तो पळणार. आता ह्यात कुठलं कुठलं गुण आहेत, कुठल्या बैलासारखं गुण वाटते? पळाचं गुण किंवा शरीर वैशिष्ट्य? पळायला अशी चांगली बैल आहे तीच भरपूर, पण हा जातीला चांगला आहे बैल. आणि खिल्लार मध्येच मोडतोय. बबन केनियाचा सर्जा म्हणून होता बैल, जुना त्या जातीतला बैल आहे. असाच होता तो, मुंबईला शहाणा, 2 खांद्यान बाहेरनं पळणार. आपला राजा पण त्या मापानं बबन केनियाचं सर्जागत पळल, अशीच जात होती त्याची. कारण का आम्ही लहानपणी त्याला बघितलेलं ना, खरसुंडीचा खोंड होता तो पहिल्यांदा. शेठचा आहे की नाही आपली खरसुंडी, त्यांचा खोंड होता, त्यांच्याकडनं ती बबन केनियाने घेतलेलं मुंबईची. त्या पद्धतीनं बैल पळल शहाणा. आता बैल घेतला तुम्ही, सांगितलं सारख्या गुण आहेत. ज्यावेळेस बैल घेतो आपण, यश भेटतं, त्यानंतर पुढं कशी तयारी करायची? कारण काय होतं, यश भेटले की माणूस हवेत जातो, लगेच यश भेटले का हवेत ना. आम्हाला हवेत जायलाच येत नाही, कारण आमचं पाय जमिनीवर आहे. त्यामुळे हवेत जातच नाही ना. हवेत गेलं नाही पाहिजे. आहे दिवस म्हणजे गाडीने मार खाल्ला काय, फायनल घेतलं काय, एकसारखं राहिलं पाहिजे. आमचे परवा कालच्या मैदानात पहिल्यांदाच आमचे मैदानाला फौजी आलेले, मित्र आहे माझे प्रशांत फौजी म्हणून. त्या आले, त्यांना ती राहवल नाही, सीमेला लागली, त्या अंतराने उड्या मारायला लागली. म्हणजे उड्या मारत नाही म्हणजे ग बसा म्हटलं, फौजी तुम्ही म्हणून तुम्ही ग बसा म्हटलं, उड्या मारत नाही. बरोबर. आनंद व्यक्त करायचा आपल्या मनात करायचं. हा मित्रांनो बघा, जुने बैलगाडा मालक आहेत, आनंद व्यक्त करा, पण दुसऱ्याला वाईट वाटेल असा आनंद तुम्ही जल्लोष करू नका. कारण आपला आनंद असतो आपल्या मनातच राहतो, पण ती पुढच्याला वाईट वाटत. कुणाला दुखवून काय केलं नाही पाहिजे. तात्या आता काय होते, आत्ताच्या क्षेत्रात तुमचा बैल किती बी पळू दे, वायदी द्यायला लागते. हे वास्तविक सत्य आहे, ही कोण फेटाळू शकत नाही. तसं नाही, वायदीचा पैशाचा विषय नाही. तुमचा जर बैल चांगला पळणार असला, कशाला वायदी द्यायला लागते? पण आता बऱ्याच मुलाखती घेतल्या, सगळेजण म्हणतात आमचा बैल पळतोय, पण वायदीच मागतात. मग चांगला पळतोय, वायदी मागते ती. मग तुझी गाडी त्यावेळी तुम्ही 1 नंबर केला पाहिजे वायदी देऊन. मग नंतर तुम्हाला पैर होणार. एकदा 2दा द्या ना पैसे, कारण तो बैल गुलालातला असतो, ते तुम्हाला देते ती. त्याची अपेक्षा असते ना, माझं बाबा नाही तुम्हाला दिलं, चांगला बैल घालून मी 1 नंबर करतो. बरोबर. मग तुम्हाला तुमचा बैल पण तसं केलं पाहिजे. मग तुमचा बैल त्यानं 1 नंबर केलाय आणि त्यांचा बैल पण आहे चांगला पळतोय मग ते, आणि तुम्ही वायदी किंवा पैसे देऊन पळवलं, त्या दिवशी 1 नंबर केला, तुम्हाला पैर होत जाणार ना. तुमचा बैल खरंच पळतोय का? एकदा 2दाच द्या ना वायदी किंवा काय पैसे. वायदी आम्हाला काही जास्त कळत नाही मित्रांनो बघा. पण आपल्या बैलाची धमक असली तरच वायदी दिली पाहिजे ना. आहे की नाही? बरोबर. नाहीतर काय उपयोग आहे त्याच. म्हणजे तात्या खरंच पुढे काहीतरी साध्य होणार, मोठं काम होणार, वायदी पण दिली पाहिजे. मग आता तुम्ही उजळत यासाठी काहीतरी चांगला खेळाडू घातला पाहिजे. बरोबर. मग चांगला खेळाडू घालायचं म्हणजे काहीतरी करायला लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे, असंच आहे ना विषय. बरोबर. असं आहे ना. मित्रांनो बघा, वायदी म्हणतात आता ही या क्षेत्राला लागलेली कीड आहे. नाही, पण वायदीमुळे काय होते माहिती का, जसं तात्याने सांगितलं, अनुभव मोठा आहे. तुमचा बैल जर त्या क्वालिटीचा असेल, तुम्ही जर पायऱ्या एका मैदानात केला वायदी घेऊन, तर 10 मैदान पुढची अडचण नाही येणार. त्या दिवशी तुम्हाला वाटतंय ना माझा बैल पळतोय,
आणि तो पण बैल एक नंबरचा आहे. तुमची गाडी राहतेच गुलालात. बरोबर. मग ती गुलालाच्या पैशावर मेकअप होतो. मग तुमचा बैलच पळत नसला मग वायदीत देऊन तर काय उपयोग आहे. मग ती मेकअप आपलं मेळ बसतच नाही ना त्यात, असं होते. वायदी दिली आणि जर एक नंबर केला तर परत 10-15 मैदानात त्या मालकाला हा म्हणजे अडचण नाही. त्याला पैर पण होऊन जातात ना. हा. तुम्हाला जी साध्य करायचं ते झालेलं असतं मग पैर पण होतात ना. आम्ही ह्या एक नंबर ह्या बैलावर असा एक नंबर केला म्हणून हा. असं होते. तात्या आता तुमचा ह्यो राजा पळतोय, तुम्हाला टॉपचा घालायचा असला तर तुम्ही देणार का? कारण तुम्ही बोलताय मुलाखतीत सर्वसामान्य मालकांनी किंवा त्यांचा बैल पाहिजे तर द्यायला पाहिजे, तुम्ही देणार का? ना असं काय द्यायचं काय भाग आला नाही का पैसे द्यायचा हा. आपल्याला विषय नाही आला. आता परवा तरी तुषार भैया नाही का हा. भाऊन बावडे आपलं म्हणतो मी पण पैरायला गेलो नाही. आमचा बापराव गेला जा म्हटला तुला दिला म्हटलं. मग आणि काय आहे? लगेच पायरा झाला, लगेच गुलालात राहील. असं. तात्या तुमचा शब्द पाडत नाही ती लोक. जुनं जी तुम्ही कार्य केलेलं, जी लोकांशी संबंध जोडलेलं हो ते आता कामाला येतात. असं बरोबर आहे तुमचं ते. आपलं कार्य पण त्या पद्धतीनं पाहिजेच की. बरोबर. काय होतं माणूस देणार ठेवतो प्रत्येक गोष्ट. बरोबर. म्हणजे कसं आता पैरा आपण मागायला गेलो तर त्यावेळी आपण आपला बैल चांगला पळत असतो आणि त्यांचा पळत नाही आणि मग त्यावेळी ते देत नाही ना. बरोबर. मग तिनं देणार ठेवलेलं असतं तेवढंच. मी 10 मागितलं मला एकदा पण दिलं नाही, आता का देऊ याला, हा असं पण होत. हा लक्षात आलं का तुमच्या? बरोबर बरोबर. हा म्हणजे म्हणतात का नाही कुठलं पण चक्र असू द्या फिरून आपल्यापाशी जाणार. येतणार. हा म्हणजे आपण पण मी म्हणत नाही बैल सगळ्या गावाला वाटला पाहिजे, पण तुमचे जे जवळचे आहेत ते जीवाभावाचे 4दा मागितले 5व्यांदा तरी द्यायला पाहिजे. मित्रांनो बैलगाडी क्षेत्र काय शिकवते आपल्याला तर ही शिकवते कुठंतरी तुमचा 1 नंबर व्हायचा तिथं 4 नंबर होईल, पण नातं जपलं पाहिजे. नाही नातं पण जपलं पाहिजे. त्या आपल्या मित्राचा पार्टनरचा बैल पण त्या लेवलचा जरा असावा. हा उगच ते म्हटलं रेड्यावर घालू म्हणून घालायचं बरोबर. असं पण चालत नाही ना. त्या लेवलचा कमी जास्त का होईना 1 नंबर घेणारा 4 नंबर तर घेईल असा तरी असावा कमीत कमी. पात्रता असावी त्या बैलाची. हा ते असं. आणि उगच कोण कुणाला मागितलं नाही पाहिजे बैल मला द्यायचं म्हणून. त्या मालकाला मग कळलं पाहिजे आपला बैल किती पळतोय, आपला बैल त्या बैलावर पळेल का, आपल्याला कळलं पाहिजे स्वतःला. तेव्हा ती साध्य होते व्यवस्थित. पण नाहीतर आपला बैल माग राहायचा त्या बैलात असं असायचं मग ती गाडी कशी पळणार. असंच. आता आपला राजा हा डावीनच पळतोय का उजवीने पळतो? एकच खांदा आहे त्यांनी म्हटले ते, पण आम्ही ते म्हटले सेकंडला त्यांनी उजवीला पळवले. पण आपल्याकडे काही प्रयोग केलेला नाही. काय करायचं एक खांदा बाहेरनं पळतोय डाव्या खांद्यानं. हो पण तात्या आता काय होतंय एक खांदे असले की बरेच जण म्हणतात अडचण येते. नाही तसं काय नाही होत काय अडचण. हा काय होतं खांद्यानं आता डावी उजवीनं आपण म्हणतो ना पळायला पाहिजे बैल बरोबर 2 खांदे. पण आपण आता उजव्या हातानं जास्त उचलतो, हा डाव्या हातानं उचलते का नाही. मग एखादा चपणं असते हा त्यांना ती उजव्या हातात काम करतं ना. हा बरोबर. मग तसं पाहिजे ना. म्हणजे मुख्य जनावरात बी आहेच की. हा हा असं लेफ्टी होतं. राईटी असते. हा असतेच. बरोबर. म्हणजे ज्याचा जो खांदा आहे जो खांदा आहे ती फोडाफोडी केलं की नाही तर बिघडी पण होऊ शकते. आता ह्याचा खांदा फिट आहे ना, तो खांद्याला बाहेरनं पळतोय आतनं आला तरी पळतोय नीट उभा राहतोय, मग कशाला त्याचा खांदा फोडायचा. असं होते. त्याला मग कळत नाही ना, एकदम जमली होत. असं होतं. आता काय होतंय बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांना नाद लागलाय. बरोबर. हो तात्याने राजा घेतलाय, आम्हाला बी एक राजा बनवायचे असं व्हायला लागलं. होतं नशिबाचं काम आहे. हो आपण पण आता 4 महिने घरात बसलो, घरात बसून सगळं निरीक्षण करत बसलो ना कुठं काय चाललंय काय चाललंय. जरा नुसतं असं घ्यायला गेलं ती घ्यायला उपयोग नाही. त्याचा अभ्यास सगळा प्रत्येक गोष्टीचा केला पाहिजे.
4 महिन्यात काय अभ्यास केला? काय अभ्यास म्हणजे अवघड राहतो बैल नसलं म्हणजे. हा. आणि बैल असले तर काय होतं करमतं जरा, हम्म. वेळ जातो निघून. हम्म. आणि बैल नसले की म्हणजे ती जशी दारू प्यायची किंवा काय अशी सवय असते तंबाखू हा. खायची, तशी ही सवयच आहे ना आपल्याला. व्यसनच आहे म्हणजे ही पण. हो, रक्तात ती भिनलेलं आहे ना. हा. मग त्या 8-10 दिवसात गेलं पाहिजे ना मैदानाला. हा. माणसं गाठी बिठी पडते त्या, हा. बरं वाटतं जरा मैदानात गेले. आपले काय काम रोज असतात ना. तात्या जिव्हाळा राहिलाय का या क्षेत्रात आता? आहे की ज्यांचं ज्या पद्धतीनं आहे जिव्हाळा असतोच की, काय जिव्हाळा नाही असं काय नसतं. आहे सगळेच राहिले. कारण काय होतं, पिढी बदलत जाते तसं थोडस बदल होतो. बदल बरंच झाले. बदल होतो, आपण सुधारायचा प्रयत्न करायचा. आपण जरा नवीन पिढीला आपण आहे ना जरा वरिष्ठ आहे म्हणा, आपण जरा थोडं सांगायचं नवीन पिढीने, जरा बाबा अशा पद्धतीने राहिलं पाहिजे, एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे. सुधरू शकते, काय चूक काही सगळ्याकडूनच होते ना, बरोबर, दुरुस्त केली पाहिजे. ती 4 महिने अभ्यास केला, आता राजासारखं वासरू दावणीला आले, आता काय बदल झाला? आता काय वाटतंय? कारण आता वासरू दावणीला आहे, तुम्ही बसलाय त्या शेजारी. काय होतं, आपल्याकडं जर 10 बैल जर असले तर त्यातला कारभार एकच असतो. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे आपण जर इथं 10 बैल आणले तर त्यातला एकच बैल पाळतो. बरोबर. त्यामुळे एका बैलाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं. म्हणजे घरात जरी आपल्या 10 लोक असली तरी फॅमिली मेंबर, हेड ऑफ द फॅमिली एकच असतो. कारभार एकच होतो ना. म्हणजे आता राजापेक्षा अजून जर दुसरा स्पीडचा आला इथं, हे म्हणणार काय ते करते आता मी राहून दे म्हणतो, तुमचं लक्ष जाणार त्याकडे जास्त. आणि शो काय म्हणणार, एवढा मोठा बांधला मी एकटाच आहे, म्हणजे मला काहीतरी मालकासाठी केलं पाहिजे शिव म्हणतो. नाही तर 4 बांधले, तो म्हणणार तो करेल की, ह्यो म्हणणार ह्यो करेल की, असं कारभार एकच ठेवायचं. तात्या, खरंच मुख्य जनावराला मालकाची भाषा कळते का? लहानपणापासून जर आपण त्याच्यापाशी असलो तर त्याला सगळं कळतं. आपला मालक कोण आहे, किंवा आपल्याला बाबा ह्यो मारायलाच येणार आहे, तर त्याला बैल म्हणजे डोळं उतरून बघतो. आपण जर गेलो तर आहे नाही मालक आहे आपला, सोळाला येणार, म्हणजे कळतं त्यांना. जनावर फक्त बोलायलाच येत नाही होतेच, नाहीतर सगळं कळतं त्यास. मित्रांनो, मी तात्यांना हा प्रश्न काय विचारला, तात्या मी उदाहरणं बघितली अशी डोळ्याला देखत. ज्यावेळेस तुमच्यासारखा बैलगाडा मालक बैलासोबत बोलत असतो, एखादा त्याला नाद नाही ज्या लोकाला, ती म्हणते येड आहे, काय बोलतंय बैलासंग, त्याला काय कळणार ह्याची भाषा नाही, कळतं त्याला. कारण मी स्वतः बघितले. आता समजा बघा, तुम्ही असं म्हणताय मैदानात गेलो, जाताना का पळत जात नाही, बरोबर, बैल आपण खाली शिस्तीत जाते, निवांत जाते. आणि वळलं कीच कसं, म्हणजे मला एवढं आता काम आहे, हे 1000 फूट पळायचंय, मग त्याला कळत असल्याशिवाय फक्त बोलायला येत नाही, सगळं कळतंय त्याला. मित्रांनो, खरंच ज्यांना नाद नसेल त्यांच्यासाठी पण मी हा प्रश्न विचारला, कारण का तर जुन्या मुख्य प्राण्यांना खरंच कळतं. ज्या नाद आहे ज्या माणसाला, त्यालाच कळणार की मुख्य प्राण्यांनी मालकाचं नातं. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ती पुण्या साईडला गाडा असते ते का नाही, त्या गाड्यात मी, माझे मित्र आहेत बोधगे साहेब, ही त्याने एकदा व्हिडिओ टाकलेला बोधगे साहेबांनी. तर ती गाड्याला काय राहतं, थोडं गोडा असतो, 4 बैल असते, आणि ते सोडणारी ही लय गडबड होती त्यांची, म्हणजे असं छाती लावावं लागते. हो, आणि ती त्यांचं गाड्यावर असतं त्यांचं, ते सुटलं एक वेळी, ती पुढची दोघं होती का नाही, ती बैला खाली गावली, बैलांना अशी अंतराळ उडी मारून गेलं, पण त्या माणसाला की नाही तुडवलं नाही, त्याला कळत असल्याशिवाय आहे. बरोबर, असं तात्या काय होते माहिती आहे का, ज्यावेळेस तुमच्यासारखे बैलगाडा मालक असतात जुने, नवीन जी लोक ह्यात पडत असतात, त्यांना असं वाटतं की तात्यांना काय अडचण येत. अडचण काय देवाला येते, मी तर कोण पडले. अडचण म्हणजे माणूस जन्माला आला का नाही, त्याच्या पहिल्या माग कर्म आलं आणि त्याच्या अडचणी आल्या. आयुष्यात कवा सुख नसते माणसाला. आपण आता इथं सगळे आपण बसलो का नाही, एवढाच आनंद घ्यायचा चांगला. यात सगळी कशी बसलो आपण, बरोबर,
किंवा आनंद घेतला पाहिजे. नाहीतर माणसाच्या जीवनात आहे का नाही, मग आनंदापेक्षा दुःख जास्त आहे. माणसं काय होतं, बायका पोरं असते ती, आई वडील असते, आणि सगळं सांभाळायचं असतं, गुरु आपल्या घरी असते. एवढं सोपं नसते सांभाळायचं. का असते नाही, कारण सगळ्या बाजू बघायला लागते. एवढं सोपं नसतं. आज बघा की सर्वसाधारण एखाद्या आपल्या खिशात एक 100 रुपये पडून दे, किती वाईट वाटतं आपल्याला. बरोबर. रोजच आपण जर आपली कमाई 1000 रुपये आणि 2000 जात असले अडचणी येतच राहते ना. येणार. त्यामुळं खर्च ही जरा जपूनच केलं पाहिजे. अडचणी राहते, त्या अडचणी सगळ्यासनी जायचं. सगळ्याच असते. देवाला आहे ना, आपण तर काय संघर्ष केल्याशिवाय तात्या काय मिळत नाही. कुणालाच मिळत नाही. हा, आता संघर्ष म्हणजे आता भाजप सरकार एवढं मोठं आहे. बरोबर. किती मोठं आहे बघा. पण ज्यावेळी आम्ही राजच्या वयात होतो ना, 10-15 वर्षाचं, त्यावेळी कराडात आमदारकीला माणूस उभा राहायला नसायचा. तेव्हा आपले करोडीचे बैलगाडी मालकीच रामभाऊ भाऊ वारले, ती उभा राहायची. मग त्यांना 500 मतं पडत होती त्या काळात आमदारकीला, पण ती उभा राहणार. मग त्यावेळी भाजप होते, त्यांची डुई गेली, म्हणजे 60-70 वर्ष गेली. तेव्हा आता भाजप मोठा झाला. संघर्षाच्या वर झाला का मोठा भाजप, असं आहे. मित्रांनो, यातनं आपल्याला शिकाय काय भेटतंय, काम करत राहा तुम्ही. काम केलं पाहिजे, यश कधी ना कधी भेटणार. भेट. आणि जर कामच नाही केलं तर तुम्हाला यश कधीच भेटणार. गरज झोपून होणार आहे. बरोबर. कष्ट केलंच पाहिजे ना. आता ह्यात काय होतंय, बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांना एक नंबर करायचे तात्या, असं होतंय का? काय होतं, आता 500-1000 गाड्या असते त्या, त्यात किती जर केलं तर 5-7 गाड्याच फायनल राहते. बरोबर. पण आपल्याला आपला बैल त्या लेवलचा असलं तर होतं की 7 नंबर का राहीना, पण राहिली पाहिजे. 4-5 मैदानाला जर राहत नसलं फायनलला, मग ते आपल्याला दुसरं घ्यायचं का, बंद करायचं, शेतीला द्यायचं किंवा काहीतरी करायचं. एकावच माझा वर्ष झालं तर गटच पास होईना, ते रोज उठून मैदानात आम्हाला कोण बैलच देत नाही, आम्हाला असंच होते, पैदीच मागते. असं चालत नाही. पण आपलं बैलच पळत असल्यानं वर्षभर जर तुम्हाला फायनल गावत नाही, तर आपण ते मार्ग बदलला पाहिजे. सध्या आता साधारणतः काय होते, बैल पळतो, आपला नंबरात पळतो, नाव करत असतो, किती वर्ष पाहायला पाहिजे आणि कधी थांबावला पाहिजे त्याला. कारण काय होतं, त्याच्या आयुष्यातली त्यानं सगळी वर्ष त्यानं तुमच्यासाठी नंबर करून वाया घालवले असतात. कधी थांबावला पाहिजे. काय होते, 4-5 वर्ष चांगला बैल पळतो, 5-6 वर्षानंतर त्याला बंद केला पाहिजे. असं नंतर काय होतं, पळतो तो बैल, पण नंतर म्हातारपणात त्याला त्रास होतो ना. ते जर रट असतो 4-5 वर्ष तेवढं पळून तर बाद झाली, किंवा नंतर बसताना उठताना त्याला त्रास होतो म्हातारपणात, असं होतं. मित्रांनो, हा प्रश्न काय विचारला तात्यांना, अनुभव मोठा आहे. तात्या काय होतं, त्याने तुमच्यासाठी एवढं केलेलं असतं त्याच्या काळात जवानीच्या, त्याला पण तिथंच थांबायला पाहिजे जिथे त्याची कॅपॅसिटी आहे. हो, आहे का ना. बरोबर आहे. कारण माणूस पण कुठंतरी जवान असतो त्यावेळेस कष्ट करत असतो, म्हातारपणी हळूहळू कमी येत जाते सगळं. आता आपण 60 वर्षानंच रिटायर का करते त्या माणसाला. बरोबर. 50 वर्षात का रिटायर करत नाही. म्हणजे तिथं पुढे बाबा त्याला आयुष्यात जगलं पाहिजे, बसून आराम मध्ये राहिलं पाहिजे. रोज उठलं की त्याला कामच लावायचं. समजा बैल बंद केला आपण, त्याला काय घरी व्यायाम दिला पाहिजे की बाबा आता बंद केलाय त्याला, मैदानात तर न्यायचा नाही, पण आता आपण लासा होता का नाही, वशा म्हणा, आता पळवाज बंद केले की नाही, अशीच दिलेच बैल. म्हणजे ते कामाला चालली पाहिजेत ना, शेतीला थोडं तर चाललं पाहिजे ना. लय राहून ते पळवायचं नाहीच ना. शेतीला रोज 4-5 मुरडां जर आणले तर त्यांची तब्येत व्यवस्थित राहते, असं आहे. मित्रांनो बघा, असं केलं पाहिजे सगळ्यांनी. कारण जर नॉलेज असेल तरच ह्यात तुम्ही पडा आणि ह्या गोष्टी करा.
ते मुक्क जनावर आहे, त्याला बोलता येत नाही. जसं तुम्ही त्याला सांगणार आहे तसंच ती करणार आहे. तर आता हे झालं सगळं. आता इथून पुढची कशी तयारी? मोठी मैदानी यायला लागली. आता एक आजच एक मैदान इस्लामपूरला चांगलं आहे. हम्म. 2 लाख बक्षीस आहे. हम्म. त्याची एक तयारी चालली आहे. हम्म. आणि 2 तारखेचं हिंद केसरीचं हम्म. कोरेगावच्या मैदानाला याची तयारी चालली आपली. हम्म. पैरा करत चाललाय राजाला चांगला. हम्म. फुल चांगला पैरा. हा. हाय आपल्या जवळचाच माणूस आहे. हा. आमच्या आंदाप्पाने मागितलेलं काल मला. हम्म. पण आप्पांना म्हटलं पैरा झालाय म्हटलं. हा. आप्पांना नाव नाही सांगितलं कोणाचं झालंय म्हणून. मग केलाय काल 2 तारखेला पैरा केलाय आपल्याला. त्याला तिथंच कळेल. हा. हिंद केसरीलाच. हा. आता नको सांगायला कोणाच केलाय काय आहे. तात्या लगेच कसं काय बैरा झाला? काय होतं ती पळायला पाहिजे ना बैल. हा. आज आपण गट काढला कळण. हम्म. सेमी पण निघतं असं असं झालं. 200 फुटांना लागली गाडी. म्हणजे पळत असल्याशिवाय राहते ते गाडी. बरोबर. असं होते. म्हणजे मित्रांनो, मी हा प्रश्न मुद्दाम विचारला, पायरा लगेच कसा झाला? पळायला पायरा पाहिजे. लगेच झाला म्हणजे तो राजामुळे झालाय. हो. राजा पळाला, आता त्याला कंटिन्यू पायरा होणार, कारण तो पळाला तर त्याला पायरा भेटणारच. काय झालंय तुम्ही त्याचं व्हिडिओ मध्ये पोझिशन बघा. हाय असा उभा राहतो तो. हा. ही पाय आहे ना पुढची असाच आणि असं असं उभं राहतो. पाय पण हलवत नाहीत, मुंडकं पण हलवत नाही. एकदम गुन्हे येते. सुटलं की निघाला त्याचं काम करायचं चालू. तात्या बैल पळाला ना तर कोण म्हणत नाही की दानाची तात्या येते किंवा उदय दादा येते किंवा कोण. तुमचा बैल पळतोय, तुम्हाला फोनवर फोन येणार. येते लय जणांचे आलेत फोन. हा. पण काय होतं लहान आहे ना ही जरा. हा. वय लहान आहे तेच. मग त्या लेवलच बैल घाला लागतोय ना त्याला. बरोबर. उगाच जरा दाबादाबी केली काय त्याला आता एवढी ताकद नाही ना ती. पळते म्हणून काय झालं त्या उंचीचा त्या गतीचा त्या मापाचा बैल घाला. मित्रांनो, आता तात्यांच्या दावणीला राजा आलाय. तात्यांना आपण शुभेच्छा करूया की कायम जसा काल गुलाल झाला तसाच गुलाल तुमच्या दावणीला होईल. धन्यवाद. केजीच आशीर्वाद असल्यानं आणि ही माझी सर्व मंडळी आहे ती पोर आहे ती हे सगळ्या आशीर्वादानं आपल्याला 1 नंबर मिळेलच. एकाचा आशीर्वाद नाही, सगळ्यांचा आशीर्वाद असले तर बैल पळतील. मित्रांनो, जसं तात्यांनी सांगितलं, लाखातला एक शब्द बोललाय त्यांनी, आशीर्वाद सगळ्या जनतेचा पाहिजे. तेव्हा तुमच्या त्या बैलाला आशीर्वाद भेटतो, तरच यश भेटणार. काल खाली नेताना ह्याला म्हणत होते ही पळणार आहे म्हटली. हा. का बोजी ह्याला म्हटली ही पळणार आहे म्हटली. हा. खाली नेताना काही लोक बोलली तशी गप बसायचं ना. नंतर पूर्ण आल्यानं गट सिमी झाल्यानंतर फायनल सगळी म्हणायला लागली हीच गाडी 1 नंबर करणार. असं आहे ना, दिसते तसं नसते. बरोबर. बघा मित्रांनो, बैलगाडी क्षेत्राचा खेळच तसा आहे, जसं दिसतं तसं नसतं. तात्या धन्यवाद. नमस्ते.